जालन्यात नवमतदारांमध्ये उत्साह। यावेळी एकूण 24,121 नवमतदारांची वाढली संख्या। आज 13 मे रोजी महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत असून यामध्ये नवमतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। युवक आणि युवतींनी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून आपले मतदान केले। मतदानाची टक्केवारी एकूण टक्केवारी जरी कमी झाली असली तरी नवीन मतदारांमध्ये मात्र मतदानाविषयी मोठी जागरूकता असल्याचे दिसून आले। तसेच प्रत्येक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन देखील या नवमतदारांनी केले। या लोकसभा निवडणुकीमध्ये जालना मतदारसंघात एकूण 24,121 तरुण मतदारांची संख्या वाढलेली असून यामध्ये 8,518 स्त्री तर 15,600 पुरुष नवमतदारांची संख्या वाढलेली आहे। आज मी पहिल्यांदा मतदान केलं आणि मला वोटिंग करून खूप छान वाटलं आणि लोकशाहीच्या याच्यामध्ये सहभाग घेऊन मला आनंद वाटतं। आता तू दरवर्षी मतदान करणार? हो, इथून पुढे दरवर्षी मतदान करणार। तुझ्यासारख्या मुलींना काय आवाहन करशील तू? आपला हक्क मिळवा आणि सगळ्यांना मतदान करा, म्हणजे असं सांगेल। माझं नाव देवयानी राजेश दीपक। नमस्कार, मी आज पहिल्यांदाच मतदान केलं आहे आणि मला मतदान करून खूप छान वाटलं आणि आपल्याला एक असा अधिकार मिळतो की आपण मतदान करतो आहे म्हणून, आणि जे पुढच्या घडामोडीसाठी जे योग्य वाटेल त्यालाच आपण मतदान करतो। दुसऱ्यांना काय आवाहन करशील? आणि सगळ्यांनीच आपला अधिकार मिळावा, आपण स्वतःचा अधिकार मिळवून घ्यावा म्हणून सगळ्यांनी मतदान करणं खूप आवश्यक आहे आणि सगळ्यांनी मतदान केलेच पाहिजे आणि योग्य त्यावेळी बरोबर त्या व्यक्तीला मतदान करणे गरजेचे आहे। काय नाव बेटा तुझं? माझे नाव दिशा रोहित शहा। तुमचं काय विचार, म्हणजे तुम्हाला काय वाटतं आज? एक्साइटमेंट खूप जास्त होती माझी आणि मी लोकशाहीमध्ये वाटा घेतला की माझ्या मताला पण काहीतरी महत्त्व आहे हे मला आज जाणवलेलं आहे आणि पुढे मी या सगळ्या कार्यांमध्ये सहभाग घेत राहील आणि ही एक्साइटमेंट खरं सांगू शकत नाही। दुसऱ्यांना काय आवाहन करणार? दुसऱ्यांना हेच आवाहन करणार की आपल्या ज्या मताला जी किंमत आहे ती त्यापेक्षा जास्त कशालाच किंमत नाही आहे, म्हणून योग्य ठिकाणी योग्य मत द्या आणि या वाटचालीला सहभाग घ्या। काय नाव तुझं? माझं नाव अनुराधा गणेश नाईक।